त्याचं एक राष्ट्रीय धोरण दिसतंय मला वाटलं बदलापूरच्या शाळेमध्ये हा लैंगिक अत्याचाराचं प्रकरण घडलं होतं आणि बदलापूर 2 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त पेटत होतं. आंदोलन झालं, दंगल झाली, गाड्या थांबवल्या, मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला, राजकारण्यांना तिकडे पाऊल ठेवू दिलं नाही. ज्या शाळेमध्ये हा सर्व प्रकार घडला त्या शाळेच्या संचालकांनी संबंधित मुलगी आणि तिच्या आईची तक्रार सुद्धा घेऊ नये पोलिसांनी यासाठी दबाव आणला होता. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला, ज्या शाळेच्या आवारात झाला किंवा शाळेच्या खोलीत झाला, त्या शाळेच्या संचालकांची काहीच जबाबदारी नाही का? त्यानंतर शाळेचे संचालक फरार झाले, मग ते ठरवून सरेंडर झाले. आता आम्हाला तर असं वाटलं की ते अजून जेलमध्येच आहेत. आता तुमच्या माध्यमातून कळते की ते नगरपालिकेच्या सभागृहात रवींद्र चव्हाण त्यांना घोड्यावर बसून घेऊन चालले आहेत. काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? संपूर्ण देशामध्ये हे सुरू आहे. तुम्ही उत्तराखंडमध्ये अंकिता भंडारीचं प्रकरण तुम्हाला माहीत असेल. भारतीय जनता पक्षाचा एक प्रमुख नेताच त्याच्यामध्ये आहे. तिच्यावरती अत्याचार करून तिला ठार मारण्यामध्ये ते भाजपचे खासदार झालेले आहेत. आता इथे जे आपटे नावाचे गृहस्थ आहेत RSS आणि भाजपशी संबंधित, त्यांना लैंगिक अत्याचाराबद्दल काय भाजपने बक्षीस दिलंय का? इनाम दिलंय का? पूर्वी इनाम द्यायचे. तर अशी कृत्य करणाऱ्यांना इनाम ते निर्दोष सुटलेत का अद्याप? नाही. जर न्यायालयात खटला चालवून त्यांचं निर्दोषत्व सिद्ध झालं असतं तर त्याच्यावरती कदाचित आम्ही नसतो बोललो. पण अजून खटला पेंडिंग आहे. खटला चालवू दिला जात नाही भाजपकडून, हे पण तुम्हाला मी सांगतो. आणि भविष्यामध्ये यांना सुद्धा मुख्यमंत्री क्लीन चिट देतील. जर देवेंद्र फडणवीस यांना काँग्रेसबरोबर युती नको आहे, त्यांनी त्यांच्या लोकांवर कारवाई केली असं म्हणतात. जर देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीच्या पक्षाबरोबर आमचे वैचारिक मतभेद आहेत, आम्ही त्यांच्याबरोबर युती करणाऱ्यावरती कारवाई करू, मग लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपींशी तुमची युती होऊ शकते का? ते पण त्यांना थेट तुम्ही स्वीकृत नगरसेवक करून पालिकेत पाठवताय. तुम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीवरती थुंकताय. महाराष्ट्राची जी संस्कृती आहे त्याच्यावर तुम्ही थुंकताय. काय संदेश देताय तुम्ही देशाला? आणि तुम्ही महाराष्ट्राचे रक्षण करते आहात. तुम्ही महाराष्ट्राचे राज्य करते आहात. हे तुमचं काम आहे. अत्यंत घृणास्पद प्रकार भारतीय जनता पक्षाने केलेला आहे. काँग्रेस, MIM ह्यांच्याबरोबर तुम्ही शेवटी छुपी युती केलेलीच आहे. आणि आता एका बाजूला लैंगिक अत्याचारात जे प्रकरण सगळ्यात जास्त या महाराष्ट्रात गाजलं आणि जनता हादरली, त्यातल्या आरोपींना तुम्ही तुमच्या पक्षात सन्मानानं घेऊन महानगरपालिकेत पाठवताय, ते पण स्वीकृत. लज्जास्पद प्रकार आहे. राज्याच्या प्रतिमेला काळीमा फासणारे कृत्य भारतीय जनता पक्ष करताय. लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन तुम्ही असे व्यभिचार घडवताय. लाडका